नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता. मैं जनरल बात कर रहा हूं. ठीक है. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22